कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं. तर अमोलच्या यायच्या तयारीमध्ये सर्व घरचे लोक मस्त घर सजवतात आणि मस्त तयारी करतात आणि बापू कदम बोलतात, आता अमोलच्या आयुष्यातलं सर्वात मोठं वादळ निघून गेलेलं आहे, आता अमोल बरा होऊन घरी येत आहे, असे सर्व बोलत असताना तिथे तेव्हा आर्या आणि चिंचुकेची एंट्री होते. आर्या आणि चिंचुके घरी येतात. आर्या आणि चिंचुकेला बघून बापू बोलतात, आत्ताच मी म्हटलं की वादळ गेलेलं आहे आणि परत वादळ आलं. तर आर्याला बघून सर्व नाराज होतात, पण इकडे रुपाली येते. रुपाली आर्याला बघून म्हणते, आर्या तू आलीस, ये 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 आतमध्ये. बड्या खुशीने ती आर्याला बोलवते. तर आर्याला बोलवल्यानंतर सर्व लोक नाराज असतात, आर्याकडे बघत असतात. तर बाकी लोकांना आवडलेलं नसतं, पण रुपालींना खूप आवडलेलं असतं आर्या आल्यामुळे. तर आर्या बोलते, अमोलची काळजी वाटत होती म्हणून मी त्याला भेटायला आली. आणि चिंचुकी बोलतो, हो मी पण त्याला भेटायलाच आलेला आहे. तर इकडे मागून अमोल आलेला असतो. अमोल आवाज देतो, मी आलो म्हणून, आणि मागूनच अप्पी आणि अर्जुन पण येत असतात. अप्पी अर्जुन आर्याला बघतात. आर्याला बघल्यावर त्यांचा चेहरा उतरून जातो की आर्या इथे का आली असेल. अप्पी पण अर्जुनकडे दुसऱ्या नजरेने बघत असते की बा ही आर्या का आली आहे. अर्जुन पण टेन्शनमध्ये येऊन जातो. मग अप्पी अर्जुन आतमध्ये येतात आणि अमोल पण रुपालीकडे जातो. रुपाली बोलते, अमोल बाळा तू आलास, तुझ्यासाठी आम्ही हे एवढी तयारी केलेली आहे. अप्पी अर्जुन वर निघून जातात. अप्पी अर्जुन मध्ये आर्याबद्दल संभाषण होते. अप्पी बोलते, मला ही आर्या इथे आलेली आवडलेली नाही आहे. मी आत्ताच बोलली होती ना की अमोलच्या आयुष्यात असं वादळ नको. तर आर्या आल्यामुळे अमोलला किती टेन्शन आलं असेल. तर अर्जुन बोलतो, हो मला पण चांगलं नाही वाटलं, पण मी आर्याशी बोलणार आहे. तर असं बोलून दोघंही ठरवतात की आर्याला इथे येऊ न देणे. तर अर्जुन बोलतो, मी आर्याशी बोलतो, आणि दोघंही मग खाली येतात. इकडे रुपालीने अमोलसाठी पकवान बनवलेलं असते. रुपाली बोलते, अमोल बाळा मी तुझ्यासाठी खूप छान जेवण बनवलेलं आहे, ये मी तुला चारते. तर अमोल बोलतो, ठीक आहे मोठी माँ, आणि ती त्याला चारायला घेते. सर्व लोक चारत असतात. अप्पी अर्जुन तिथे येतात. तर आर्या बोलते, मी आता निघते. आर्या जे निघते असं म्हटल्यावर अप्पी अर्जुन खुश होतात. पण रुपाली आर्याला थांबवते, म्हणते जेवण करूनच जा. तर तर मोना पण बोलते, हो ना जेवण करून जा, मी तुमच्या आवडीचं बनवलं आहे. चिंचुके बोलतो, ठीक आहे ना. तर आर्या आणि चिंचुके परत थांबतात. अप्पी अर्जुनचा चेहरा परत उतरतो. तर अर्जुन बोलतो, मला आर्याशी बोलावंच लागेल. तर आर्या जेवण करून जाणार असते. इकडे दोघंही ऑफिसला जायची तयारी करतात. अर्जुन अप्पी ऑफिसला निघतात. तर रुपाली बोलते, बाळा मी तुला जेवण चारते. तर अप्पी अमोलशी बोलते, बाळा मी आता ऑफिसला जाऊन येते, तू आराम कर हा, आणि जेवण करून घे. तर रुपाली बोलते, अमोल मी तुझ्या मित्रांना सर्वांना घरी बोलवलेलं आहे आणि त्यांना जेवण करायला आपण मस्त डिश करूया. तर अमोल बोलतो, अमोल खूप खुश होतो, हो 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 नक्की नक्की. तर रुपालीचं हे पाहून मोनाला राग येतो. रुपाली बोलते, मोना चल किचनमध्ये आपण काहीतरी तयारी करूया. रुपाली दीप्याला बोलते, तुम्ही याला चाराल का. दीप्या बोलतो, हो ना आवडीना. दीप्या अमोलला चारतो, मस्त खुशीने चारतो. इकडे मोनाला राग येतो, या बाईला काय सुचली माहित नाही, जेव्हा येते मला कामाला लावते. तर रुपाली तिला आवाज देते, काय झालं मोना. तर मोना बोलते, काही नाही. तर रुपाली बोलते, चला पटापट पकवान बनवायचे आहे, त्याचे मित्र येईल, त्याला काही खायला द्यायला पाहिजे ना. इथे मोनाला राग आलेला असतो. इकडे अप्पी ऑफिसला पोहोचली असते. गायतोंडेशी बोलते. गायतोंडे बोलतो की अमोलला चक्कर येण्यामागे काहीतरी कारण असेल, अचानक अशी चक्कर येणे बरोबर नाही आहे, मला याचा शोध घ्यावा लागेल. अप्पीचेही डोळे उघडतात. अप्पी शोध घेण्याचा विचार करते आणि अप्पी हॉस्पिटलला येते. हॉस्पिटलला आल्यानंतर अप्पीची टक्कर संकल्पशी होणार असते. ते आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की अप्पी आणि संकल्प भेटणार का. त्यासाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. हे व्हिडिओ कसे वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आमच्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.